माझ्या मते जो बातम्या देतो तो पत्रकार, या शेतकऱ्याची अशी क्रूर थट्टा या पत्रकारातर्फे या बातम्यातर्फे चाललेली आहे. उद्या नमोचा हप्ता जमा होणार. ती तारीख, तो कुठला हप्ता, 9वा का 7वा का 5वा काही मेळ नसतो. आम्ही शेतकरी मात्र नुकी येड्या टकोरीची ती सारखा मोबाईल बघायचा, केव्हा पैसे येणार केव्हा पैसे येणार, ही जी भीक मागायचा धंदा लागला ना शेतकऱ्यामागं. तर ह्या पत्रकारांनी त्याचा गैरवापर त्याचा हे करू नये, गैरफायदा म्हणायचं. काहीतरी सारख्या बातम्या द्यायच्या आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करायची. ज्यावेळी येईल त्यावेळी येईल, खात्यावर जमा होईल. परंतु शेतकऱ्याचंही मन राहत नाही. तो बातम्या बघतो आणि त्यांनी उगं म्हणायचं, आज मी महिना झालं बघतोय मुख्यमंत्र्याचं भाषण दाखवतात विधानसभेतलं आणि नमोचा हप्ता वाटपाचा आमचा निर्णय झाला आहे आणि लवकरच पैसे जमा होणार. कोणी म्हणायचं आजच होणार, कोणी म्हणायचं उद्याच होणार. तर अशा ह्या बातम्या पत्रकारांनी, शेतकरी काय सगळे सुज्ञ नसतात. ती बातमी कधीची आहे, 9व्या हप्त्याची आहे का 7व्या आहे का 8व्या आहे का 5व्या आहे, ह्याचं बी काय एवढं भान नसतं शेतकऱ्याला. आणि सगळे हे शेतकरी कुटुंबात नवरा बायकोची भांडणं लावायचं लक्षण. ज्यावेळी येईल त्यावेळी येईल, पण अशा सारख्या खोट्या बातम्या, आज होणार जमा, आज होणार जमा, आता मिळणार, आणि शेतकऱ्याला आनंदाची बातमी, शेतकऱ्याला चांगले दिवस. आता 2000 चांगले दिवस येतात का नाही माहीत आहे, पण काय करायचं, ज्या भिकारीच झालेला आहे शेतकरी, त्याला 2000सुद्धा 2 लाखासारखे वाटतात. तर अशा बातम्या खोट्या देऊ नका, एवढंच सांग.